मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता मसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. आवाज मानदेशाचा. बदलत्या काळाची पावले ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकले पाहिजे या उद्देशाने दिवड तालुका मान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नूतन डिजिटल AI आणि स्किल लॅबचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेतील मुले आता चक्क कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवणार आहेत. या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन माजी अधिकारी इंद्रजित देशमुख आणि मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, सरपंच सौ अर्चना सावंत, ग्रामपंचायत अधिकारी तानाजी गंभरे आणि शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव, उपसरपंच शिवाजी सावंत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब काटकर, सहकारी शिक्षक विष्णू बिरारदार, हनुमंत शेळके, पांडुरंग सगर यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी इंद्रजित देशमुख बोलताना म्हणाले, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराप्रमाणे सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी हा एक मोलाचा दगड ठरेल. AI लॅबमुळे मुलांची तर्कशक्ती आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता वाढेल. गावात आनंदाचे वातावरण. जिल्हा परिषदच्या शाळेत अशा प्रकारची हायटेक लॅब सुरू झाल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शाळेच्या या प्रगतिशील पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले. नंतर एखाद्याच्या आयुष्याचं कल्याण माणसं उभी राहतात. भारतामध्ये सगळ्यात मोठं दान आज जगामध्ये कुठलं असेल, सत्पात्री दान कोणतं असेल तर ते इलेक्शनच्या आदल्या दिवशी रात्री दिलेलं दान, दुसऱ्या दिवशी दान देण्यासाठी दिलेलं दान नव्हे, तर सर्वात मोठं दान कुठलं असेल या जगामध्ये तर शाळेसाठी, शिक्षणासाठी दिलेलं दान हे भारतामध्ये सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि ज्यांनी दिलं हे लेकरांच्या हितासाठी ते सर्वश्रेष्ठ दान दिलं. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे, जेथ संपत्ती आणि दया ही दोन्ही वसती एकची ठाया, ती माझी विभूती जाण धनंजय असं मावली. संपत्ती आहे आणि देण्याची दानच आहे. दान द्यायला वाघाचं काळीज लागतं, शेळपट काळजाची माणसं दान नाही देऊ शकत. म्हणजे सामर्थ्य देण्याचं असतं. श्रीमंत असणारे खूप आहेत, पण मेल्यानंतर आपल्या संपत्तीवर नाग होऊन बसतात. श्रीमंत झालेली माणसं ज्यांना दान द्यायचं नसतं ती कृपण असतात असं माऊली म्हणतात. कृपण म्हणजे घाबरलेली असतात. पाहुणा जरी घरात आला श्रीमंताच्या तरी ते घाबरते. उष्ण मागायला आले का कोणाला द्यायला तयार नसतं. पण ओपन ज्याला कळतं की आयुष्य क्षणभंगूर आहे, पुन्हा नाहीये, मिळालेलं वाटायचं असतं. एकदा ओंजळ भरली की ते समाजासाठी द्यायचं असतं, ज्याला कळतं तो दान देतो. वेदांत सोसायटी असू दे किंवा AI ची स्थापना, AI ची जे आपण केलं दानावर उभा. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, त्याचं अनुदान, त्याचं सामर्थ्य बघितलं तर खूप छोटं. आणि ह्या शाळा मानचौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.